रेकॉर्डिंग स्टार्ट करतो. हां आपलं डिजंगो आपलं काय डे 11 आहे. ठीक आहे, डे 11 मध्ये आपल्याला थ्रेड ऑपरेशन्स करायचे आहेत. ठीक आहे, CMD CD. आता काय करतो, एन्व्हायरमेंट ऍक्टिवेट करतो. स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिवेट. स्लॅश स्लॅश ऍक्टिवेट. नंतर आपली कमांड कोणती, कोड स्पेस डॉट कोड स्पेस डॉट. झालं आपलं VS कोड पण ओपन झालं. नंतर नेक्स्ट कमांड CD डेमो प्रोजेक्ट py many.py रन सर्वर. रन सर्वर. ठीक आहे, ओपन केलेली. आता तिथं काय माझं ॲड मोबाईल बटन आहे. तर मी काय मोबाईलच्या डिटेल ॲड करू शकतो, माझी लिस्ट पण प्रिंट होती इथं. ठीक आहे, आता मला काय करायचं, आता दोन बटन ॲड करायचे, एक एडिटचा, दुसरा डिलीटचा. ठीक आहे, मग मी बटन ॲड करतो. मला आधी काय करावं लागणार आहे, एक हे बनावं लागणार आहे, टेबल हेडिंग. ॲक्शन देतो. आता टीडीच्या नंतर मला काय बनवणार आहे, टीडीच्या TRच्या नंतर आतमध्ये तर मला तिथं बटन डिस्प्ले करायचे दोन. ठीक आहे, टेबल डेटा मध्ये मी काय करणार, एक अँकर टॅग. ठीक आहे, HRF. ठीक आहे, त्याच्यामध्ये बटन घेतो, बटनला नाव देतो एडिट. ठीक आहे, आता माझं एक एडिट नावाचं एक बटन आलं. ठीक आहे, क्लिक केलं पण ते काय होत नाही ओपन, कारण त्याला मी लिंकच दिलेलं नाही. ठीक आहे, आता लिंक देतो त्याला एक एडिट नावाची, एडिट मोबाईल नंतर आपले क्वेश्चन मार्क. याने की आपले काय झाले, क्वेश्चन मार्कने जी आपली लिंक आहे आपली वर ही बनलेली ती आपली तिथे एंड झाली. ठीक आहे, ID त्याची इक्वल्स जी पण आता ID येणार आहे ती कशात करली ब्रॅकेटमध्ये I.ID. ठीक आहे, आता मी रिफ्रेश करतो. ठीक आहे, आता एडिट वर क्लिक केलं. ठीक आहे, इथं माझी काय झाली, आयडी तर दुसऱ्याच फॉर्मॅट माझी ID आली. ठीक आहे, आता मी जस्ट आहे ना, ठीक आहे, इथं माझ्याकडून जस्ट स्पेस पडला होता. ठीक आहे, इथं जस्ट स्पेस दिला मी. ठीक आहे, तर त्याने माझी ID कशी दिली, जिथं स्पेस होता. ठीक आहे, ते त्याने काय केलं, पर्सेंटेज दिलं आपण आणि ID दिली 200. यस, ही वेगळ्याच ह्याच्यात दिली त्याने. ठीक आहे, तर मला जी पाहिजे ती नाही दिली. तर तुम्हाला काय करावं, जी पाहिजे ती पाहिजे याची म्हणल्यावर स्पेस नाही देऊन जमणार मला. ठीक आहे, जस मी स्पेस जर दिले तर मला ID भेटणार नाही. ठीक आहे, बॅक आलो, आता रिफ्रेश केलं, आता परत एडिट त्या बटनावर क्लिक केलं. आता माझी काय आली, ID आली. ठीक आहे, ID इक्वल्स 1. ठीक आहे, माझी ID किती 1 आहे आता. ठीक आहे, आता मी काय करतो, एक URL बनवतो. कशात बनायची आपली, urls.py मध्ये. ठीक आहे, पाथ घेतो, स्लॅश एडिट मोबाईल स्लॅश कोमा व्ह्यू डॉट एडिट मोबाईल. ठीक आहे, आता एक पाथ बनवलं. ठीक आहे, आता मला पाथ बनवलं तर मला काय बनवलं, फंक्शन पण बनावं लागणार होता. एक फंक्शन बनवतो, डेफ एडिट मोबाईल. ठीक आहे, रिक्वेस्ट आणि रिटर्न करतो HTTP रिस्पॉन्स.
मी आता इथे HTTP रिस्पॉन्स यूज करणार का रिडायरेक्ट यूज करणार का रेंडर? रेंडर. कारण मला लागते HTML ची फाईल लागते, रिक्वेस्ट कॉमा एडिट मोबाईल डॉट HTML. ठीक आहे, आता HTML ची फाईल बनवतो. आता HTML ची फाईल कशात बनवावं? आपलं जे टेम्पलेट फोल्डर आहे जे आतमध्ये न्यू फाईल. ठीक आहे, बनवली. ठीक आहे, आता मला काय लागतोय? फॉर्म लागतोय. मी रिफ्रेश करतोय ना, एडिट वर गेलो, माझे आता एमटी ओपन झालं, कारण मी तिथं काय झालं, आता फॉर्मच नाही टाकलेला. ठीक आहे, मोबाईल डेटा मोबाईलवर आली, त्याला फॉर्म ॲज इट इज कॉपी करतो. कॉपी केला, एडिट डॉट HTML मोबाईल एडिट मोबाईलवर आलो, तिथं पेस्ट केला. ठीक आहे, आता मी आता मला URL बदलावं लागणार आहे. त्याच्या जागी काय करणार मला? अपडेट केली. ठीक आहे, इथं पण अपडेट करतो, अपडेट केलं. ठीक आहे, आता माझा काय झाला? फॉर्म क्रिएट झाला. ठीक आहे, आता मला काय करायचं? तिकडून जे व्हॅल्यू आणायचं, ओल्ड डेटा मला इथे काय करायचे? फॉर्म मध्ये शो करायचा आहे. काय करायचं? ओल्ड डेटा फॉर्म मध्ये शो करायचा. जर मी जरी शो जर नाही केला तर मला समजेल का माझा ओल्ड डेटा काय होता? नाही समजेल. मग मला काय करायचे? तिकडला ओल्ड डेटा घेऊन यायचा होता. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो. आता व्ह्यूज मध्ये आलो, जे आपलं मॉडेल आहे. ठीक आहे, एक व्हेरिएबल बनवतो, OLD डेटा नावाचं. ठीक आहे, मॉडेल डॉट, आपलं कोणतं मॉडेल आहे? मोबाईल मॉडेल. ठीक आहे, मोबाईल मॉडेल डॉट ऑब्जेक्ट डॉट, आता इथे मी यूज काय करा? डेटा आणायचा आहे म्हणलं मला, तर मी गेट यूज करा. गेट ID. आता जी आपली ID आलेली ती कशामध्ये आलेली? गेट मध्ये आलेली. पोस्ट मध्ये ID आलेली जर आली असती तर आपल्याला ID दिसली नसती. ती ID आपल्याला गेट मध्ये आलेली. ठीक आहे, रिक्वेस्ट डॉट गेट, गेट ऑफ काय आलेलं आहे? आपल्याकडे आलेली ID आलेली. ठीक आहे, ID आली. ठीक आहे, आता ऑब्जेक्ट बनवतो, OBJ इक्वल्स. आता ऑब्जेक्ट कुणाला बनवणार मी? ओल्ड डेटाचा. ओल्ड डेटा आणि ऑब्जेक्ट पास करून देतो, OBJ. आता मी काय केलं तिथं? मी ते ID सेंड केली आता. ठीक आहे, एडिट मोबाईलवर आलो. आता इथं मी ID चेक करतो आली माझी. ठीक आहे, इनपुट घेतो, टाईप टेक्स्ट, नेम, ID. ठीक आहे, व्हॅल्यू ओल्ड डेटा डॉट ID. ठीक आहे, आता सेव्ह करतो, रिफ्रेश करतो. ठीक आहे, इथं माझी काय झाली? आता ID आली. ही ID कुठं आली? आता इथं आली. आता मी ही ID काय करतो? हाईड करतो. हाईड केली. ठीक आहे, आता रिफ्रेश करतो, पहिले माझा हाईड. आता मला काय करायची? आता तिकडे डेटा आणायचा आहे. ठीक आहे, व्हॅल्यू. आता तिकडला जो डेटा आलेला तो कशात आलेला आहे माझा? जी मोबाईल कंपनी. ठीक आहे, मोबाईल कंपनी. मी ID जागा काय टाकणार होता? इथं मोबाईल कंपनी. रिफ्रेश केलं, आली माझी कंपनी. ठीक आहे, आता मी काय करतो? सगळा डेटा आणतो तसंच सेम.
आता इथं मी काय केलंय, सगळीकडे काय यूज केलेलं आहे, मोबाईल कंपनी. सेव्ह केलं. आता माझ्याकडे इथं काय सगळं मोबाईल रेडमीची असं मोबाईलची कंपनी आलेली. आता मी काय करतो, तिथं पूर्ण डेटा परफेक्ट फिल करतो. माझी इथं मोबाईल पाहिजे, तिथं मोबाईल करतो मी. तिथं प्राईस आहे, तिथं माझी प्राईस टाकतो. तिथं मोबाईलचा रॅम आहे, तिथं रॅम टाकतो. मोबाईल रॅम, मोबाईल रॉम आणि इमेज. आता इमेज आपली शो होती तिथं नाही बरं. आला माझा डेटा पूर्ण आलाय. आता मी काय करतो, तो डेटा सेव्ह करतो. आता कॉपी केला, कॉपी केली URL, URL मध्ये आलो. ठीक आहे, एक पाथ बनवला. स्लॅश व्ह्यूज डॉट अपडेट मोबाईल. आता व्ह्यूज मध्ये आलो. फंक्शन बनवतो एक, रिक्वेस्ट. ठीक आहे, आणि ते देतो रिटर्न HTTP रिस्पॉन्स. आता मी ते HTTP रिस्पॉन्स यूज करू शकतो. डेटा अपडेट. ठीक आहे, रिस्पॉन्स दिला, रिफ्रेश केलं. मी आता एक आहे तसंच ठेवतो. ठीक आहे, जस्ट इमेजची करतो. अपडेट केली, मला डेटा त्यांनी काय दिला, डेटा अपडेट अपडेट. ठीक आहे, पण ऍक्च्युली माझा डेटा अपडेट झाला का, नाही झाला. ठीक आहे, तर मी त्याला आता काय केलं, सेव्हच नाही केलं. ठीक आहे, आलो अपडेट मध्ये. ठीक आहे, आपला डेटा ओल्ड डेटा मधून घेतो. ठीक आहे, इक्वल्स मॉडेल डॉट ऑब्जेक्ट, सॉरी आपलं मॉडेल होतं मोबाईल मॉडेल. ठीक आहे, डॉट ऑब्जेक्ट डॉट गेट. ठीक आहे, आता तुम्ही काय करणार, जो डेटा आलेला आहे तो माझा आता पोस्ट मध्ये आलेला आहे. डेटा पूर्ण अपडेट होऊन जो डेटा आहे तो कशामध्ये आलेला आहे, पोस्ट मध्ये आलेला आहे. मी इथे गेटची जागा काय यूज करणार, आता पोस्ट यूज करणार. ID इक्वल रिक्वेस्ट डॉट पोस्ट पोस्ट ऑफ ID. ठीक आहे, माझा डेटा आला. ठीक आहे, आता मी ओल्ड डेटा सेव्ह करतो. ओल्ड डेटा डॉट सेव्ह. तर ओल्ड डेटा मी सेव्ह केला. ठीक आहे, पण जे आता फील्ड्स येतात ते नाही सेव्ह केले, आता ते पण सेव्ह करतो. डॉट ते आपला डेटा कशामध्ये आलेला तिथून, कंपनी मोबाईल एडिट डॉट HTML ओल्ड डेटा डॉट कंपनी मोबाईल. ठीक आहे, इक्वल रिक्वेस्ट डॉट तो कशामध्ये आलेला आपला, पोस्ट मध्ये आलाय. पोस्ट ऑफ ओल्ड डेटा, सॉरी मोबाईल कंपनी. ठीक आहे, चला. ठीक आहे, दुसरा कशामध्ये आलेला आपला, मोबाईल मध्ये आलो. दुसरा कोणती फील्ड आपल्या, मॉडेल आहे. मध्ये आलो.
मॉडेल केलं. तिसरी कोणती आपली? तिसरी कोणती फिल्ड आपली? प्राइस आहे. ठीक आहे, प्राइस ला आणलं, झाली प्राइस पण. ठीक आहे, चौथी कोणती आपली? रॅम. मग नंतर कोणती आपली? रॉम. लास्ट वाली कोणती आपली? इमेज. ठीक आहे, आता इमेज कशामध्ये आलेली आपली? फाइल्स मध्ये आलेली, फाइल मध्ये आलेली. आता मी रिफ्रेश करतो. ठीक आहे, आता एडिट वर जातो. आता एडिट करतो मी. जस्ट 9 च्या जागा 10 प्रो करतो. ठीक आहे, आणि एक इमेज टाकतो. इमेज टाकले, अपडेट केलं, माझा डेटा अपडेटेड आलं. बॅक आलो, माझं काय झालं? इमेज आता अपडेट झाली. जिथं 9 होतं तिथं मी 10 प्रो केलं. ठीक आहे, आता मी काय त्याला एक तर रिडायरेक्ट करून देतो. आता रिडायरेक्ट कसं, कोणत्या पेजवर करणार त्याला? मोबाईलच्या. आता याला मोबाईलच्या पेजवर मी रिडायरेक्ट करू शकतो का? मला काही अडचण नाही. ठीक आहे, झालं माझं आता अपडेट. आता मला करायचे डिलीट. ठीक आहे, तर मोबाईल HTML वर आलो. ठीक आहे, जसं आपण एडिटची बनवली होती URL, तशी मला कोणाची बनायची आता? डिलीटची. डिलीटची बनवतो, डिलीट मोबाईल. ठीक आहे, त्याला पण काय दिलं? ID दिली पास करून. ठीक आहे, जसं मी डिलीट वर क्लिक करेन, ठीक आहे, तो काय करणार? ID घेऊन जाणार आणि ID थ्रू तो डेटा डिलीट करणार. डिलीट मोबाईल. ठीक आहे, आता मी काय मग फंक्शन बनवतो व्ह्यूज मध्ये येऊन डिलीटचा. फंक्शन बनवला, रिक्वेस्ट, रिटर्न. इथं मी एकतर HTTP रिस्पॉन्स यूज करू शकतो किंवा रिडायरेक्ट. आणि मी HTTP रिस्पॉन्स यूज करतो. HTTP रिस्पॉन्स मध्ये टाकतो डेटा डिलीट, डेटा डिलीट. डेटा डिलीट टाकला, आलो, रिफ्रेश केलं, माझं एक एडिट झालं नाही, डिलीट. इथे 2 एडिट आले. डिलीट वर टाक, डिलीट केला त्याला, रिफ्रेश केलं, माझे किती आले आता? एडिट आणि डिलीट. ठीक आहे, आता डिलीट वर क्लिक करतो. डिलीट वर काय आलं? माझी ID. मला डिलीट कशा थ्रू करायचा आहे? ID थ्रू डिलीट करायचा तो डेटा. ठीक आहे, मी आलो आता ID थ्रू त्याला डेटा डिलीट करतो. ठीक आहे, आलो व्ह्यूज मध्ये, ओल्ड डेटा, डेटा इक्वल्स मॉडेल्स, मोबाईल मॉडेल. डॉट ऑब्जेक्ट डॉट गेट. ठीक आहे, आता जी जी आयडी आलेली कशामध्ये आलेली आपली? गेट मध्ये आलेली, कारण ती शो होते. ती आयडी आपली कशात आहे? गेट मध्ये. आयडी
इक्वल रिक्वेस्ट डॉट गेट. गेट मध्ये काय आलेलं आहे आपलं आयडी आलेली. डॉट डिलीट. ठीक आहे. आता डिलीट केला डेटा, आलो रिफ्रेश केलं, डिलीट. आता बॅक आलो रिफ्रेश केलं, माझा डेटा काय झाला डिलीट झाला आता. ठीक आहे. आता मी त्याला रिडायरेक्ट पण करून देऊ शकतो, मला काय अडचण नाही. रिफ्रेश केला मी जस्ट अजून एक ऍड करतो. MI 12 Pro. ठीक आहे. प्राइस टाकली त्याची 20, रॅम 8, एकशे 28. मोबाईल फोटो घेतो एखादा, फोटो घेतला, सेव्ह केला. ठीक आहे. माझं काय झालं आता डेटा आला. ठीक आहे. आता मी एडिटला जातो. आता ह्याची आयडी किती राहील आता माझी, आणि इनपुट टॅप काउंट टाका मग खालचं. रॅमच्या जागा काय टाकून याला. हा, आणि हे इनपुट काउंट टाका. ठीक आहे. इनपुट काढून करतो, मला ह्याची काही गरज नाही आता. ह्याच्या सास मी तुम्हाला समजावून म्हणून केलं. ठीक आहे. आता मी काय करतो, हे इनपुट टाईप. ठीक आहे. हा, आता टाईप दिलेला आहे मी. ठीक आहे. आता मला त्याला काय द्यावं लागतं, नेम द्यावं लागतं. नेम शिवाय मी काय करू शकतो, स्टोअर करू शकत नाही. नाही. ठीक आहे. मला आता इनपुट टाईपची गरज आहे का, नाही. मी इनपुट टाईप काढून टाकू शकतो आता. आधी तुम्ही सिलेक्ट करू शकतो म्हणजे करायचं. मी अजून ऍड करतो, अजून एखादा ऑप्शन ऍड करतो. 16 GB करून द्या. ठीक आहे. 4 1 करतो, 4 6 8 16 असे मी 4 5 ऑप्शन ऍड केले. तर रिफ्रेश केलं, 4 4 6 8 12 आणि 16. ठीक आहे. आता मी जसं रॅमला केलं, मी तसं रॉमला पण करू शकतो. रॉमला एक पण करतो, सिलेक्ट बॉक्स घेतो, तो कॉपी करून होतं. आता त्याची जी नेम आहे, ठीक आहे, ती नेम चेंज करावं लागेल मला. ठीक आहे. नेम चेंज केलं. आता मला इनपुट टाईपची गरज आहे का, नाही. त्याची मला गरज नाही आता. ठीक आहे. आता मी इथं घेतो 32. ठीक आहे. 64 128 456. 556 512. हा, 512 आले माझे 2. इथून मी चूज करू शकतो आता. ठीक आहे. आता मी जस्ट एक फिल करतो, परत एक विवो मोबाईल. ठीक आहे. V50. ठीक आहे. विवो V50 सिलेक्ट करा, प्राइस टाकली त्याची जवळपास अराउंड 40,000 पर्यंत येतो. ठीक आहे. रॅम 12, स्टोरेज घेतलं 256, इमेज घेतली मोबाईलची. ठीक आहे. आणि सेव्ह मोबाईल केला, झाला माझा सेव्ह झाला डेटा. आता काय यूज करतो, ऑप्शन पण यूज केले, काय अडचण आली नाही. फक्त ज्यावेळेस आपला ऑप्शन देतो तर त्या टायमाला आपल्याला सिलेक्ट जी बॉक्स सिलेक्ट आहे, ठीक आहे, त्याला आपल्याला नेम द्यावं लागतं, जेणे की जी व्हॅल्यूज येतात ते सिलेक्ट होतात आणि त्या स्टोअर होतात.
इथपर्यंत क्लिअर. आलो तो सिलेक्ट बॉक्स ॲज इट इज कॉपी केला रॅमचा. ठीक आहे, एडिट डॉट एच टी एम एल मध्ये आलो. आपलं कशात आहे, एडिट मध्ये. आता जी नेम आहे, ठीक आहे, मी त्याला आता इथं व्हॅल्यू देणार. व्हॅल्यू कशा देणार आता त्याच्या सिलेक्ट बॉक्स मध्ये. सिलेक्ट बॉक्स मध्ये मला व्हॅल्यू द्यावं लागते. ठीक आहे, आता ह्याचं मला काही काम नाही. ठीक आहे, तर आता मी कोणाला करतो, आता जे आपलं रॉम आहे. ठीक आहे, त्याला पण आलो एडिट मध्ये. एडिट त्याच्यात टाकलं त्याला रॉमला. ठीक आहे, त्याचं जी नेम, नेम ॲज इट इज आहे, पण त्याची जी व्हॅल्यू आहे ते पण मला टाकावं लागणार आता. मग कारण मला जुनी जर व्हॅल्यू जर शो करायची असली तर मला यूज करावं लागेल. ठीक आहे, आता मला ह्याची पण काही गरज, इनपुट टाईपची गरज नाही आहे. आलो रिफ्रेश केलं, एडिटवर आलो. एडिटवर मी आता चूज करू शकतो माझी जो करायची तो. आता माझा होता 8. ठीक आहे, मी केला सॉरी रॅम. हां ठीक आहे, 8 आणि रॉम करतो 512. ठीक आहे, आता इथे इमेज, मोबाईल इमेजला तिने एरर दिला. इमेज इमेज ठीक आहे, ते आपलं अपलोड हेच नव्हतं की रे. मोबाईल इमेज मोबाईल इमेज मोबाईल इमेज. आता मी काय करतो, त्याला अपडेट करतो. जरा माझा अपडेट 12 आणि 512. ठीक आहे, आता क्लिअर समजलं पंकज.